कोकणवी दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज हनुमान जयंती त्यानिमित्त आपण आलो आहे केळशीमध्ये। केळशीमध्ये बरेच कार्यक्रम असतात, त्यानंतरला आलो आहे हनुमान जयंतीनिमित्त श्री महालक्ष्मीची यात्रा आणि रथोत्सव। तर बघूया। तर मंडळी मग आपण आता आतमध्ये आलो आहे। इथे श्री कालभैरव प्रसन्न मंदिर आहे। तर बघतोय किती गर्दी आहे आतमध्ये। तर रथ आतमध्ये बसलेला आहे। तर म्हणजे बघतोय मंदिरामध्ये बघतोय अशा प्रकारे खांद्यावर नाचवला जातो। आता तेवढ्या मंदिरात तिथे बसलं आहे। तर म्हणजे बघतोय आता इथे आपण केळशीमध्ये आलो आहे। त्या केळशीमधला जनसमुदाय सर्व आपण बघतोय किती आहे तो। आणि या ठिकाणी आपल्या कालभैरव मंदिराच्या अंगणामध्ये आता रथ थांबलेला आहे। तर आपण बघू शकतो किती असा याची जमाव आहे, साठलेला आहे केळशीमध्ये। म्हणजे हा रथ आता केळशीगाव फिरून कालभैरव मंदिराची इथे बसलेला आहे। त्यानंतरला इथून परत दुसरीकडे बाजारामध्ये जाईल थोड्या वेळाने। म्हणजे बघूया आपण आता रथ बसलेला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे तर इथे आपण बघतोय ते सर्व केळशीतील बसलेले आहेत। तर मंडळी बघतोय आपण आता श्री कालभैरव मंदिराच्या आतमध्ये आलो इथे गाभाऱ्यात। तर म्हणजे आपण हा बघतोय की केळशीमध्ये श्री कालभैरव मंदिर आहे। तर म्हणजे बघतोय आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन आलो। त्यानंतर ना थोडीशी गर्दी कमी झाली। तर हे बघू होतो आपण या केळशीतल्या रथासोबत असतात सर्व। तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले। त्याचबरोबर आपण जरा बाहेर जाऊ आता। तर म्हणजे आपण हा जो व्हिडिओ बघतोय तो केळशीचा रथोत्सव आणि कालभैरव देवीची यात्रा। इकडे कमी आहे कारभारी हो कारभारी। तर आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळालं। तर मंडळी बघूया आपण अशा पद्धतीने आता इथला रथ बाहेर पडतोय। तर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बघायला भेटलं रथोत्सव कशा पद्धतीचा असतो। आणि अशा पद्धतीने खांद्यावर घेऊन केळशीतला रथ नाचवला जातो श्री महालक्ष्मी देवीचा। तर अशा पद्धतीने केळशी गावातील ही यात्रा चालू आहे ते आपण बघतोय आपल्या कोकणवी दीपेश या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या मार्फत। तर म्हणजे
आपल्या कोकणात असे बरेच सण बघायला भेटतात आपल्याला. तर त्याचबरोबर हा केळशीतला देवीचा रथोत्सव म्हणजे ही यात्रा ते आपल्याला बघायला मिळते. तर म्हणजे अशाच पद्धतीने आपण बघतोय की हा केळशी गावातील जनसमुदाय कशा पद्धतीने या रथोत्सवाला एकत्र आलेला आहे. त्याचबरोबर केळशीमध्ये दुकानांचा बाजार असे कित्येक दुकानं लागलेली आहेत आणि बघतोय कशा पद्धतीने हा रथ जातोय. तर म्हणजे आता रथ पुढे गेला आहे, बाजारातून पलीकडे जातोय मंदिरामध्ये. तर आपण जाऊया, ज्याप्रमाणे हा रथ जिकडे जातोय त्या भागाला आपण जाऊया आता. तर म्हणजे आपल्याला आता बघायला मिळतं आहे की केळशीमध्ये ह्या यात्रेमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला दुकानं बघायला मिळत आहेत आणि अशी बरेच दुकानं आहेत जी खरेदीसाठी खूप काही मिळू शकतं. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणीसुद्धा आहेत. तर आपण बघूया रथ कसा जातोय कुठे तो. म्हणजे बघतोय आपण बाजारातून रथ पुढे गेलेला आहे. आपण सगळ्यांच्या मागोमागं जातोय. म्हणजे बघतोय आहे आणि किती जण लागतात हा रथ उचलण्यासाठी आपण बघू शकतो. दोन पावलं तरी चालायची. तर मंडळी बघतोय इथे किती कसे उभे राहिले आहेत. अरे वा, आता माझा मित्र पण आहे अनिरुद्ध. अरे वा, कधी आलास? मी आता आलास. बोललो कसा आहेस? मस्त आहे तू. तर वर्षानंतरला भेटला आहे. मस्त आहे. मग किती दिवस सुट्टी आहे? सुट्टी काय म्हणजे मी गावीच असतो. चालेल, त्यामुळे इथे काय सणाला येणं बघूया. आता केळशीमधला माझा मित्र क्लासमेट. तर बघूया, आता भेटला, बरं वाटलं जरा. तर म्हणजे बघतोय अशा पद्धतीने हा रथ आता खांद्यावर नेला जातोय. तर मंडळी बघतो या दुसरा मित्र माझा यश, तो पण आलाय. अरे कसा आहेस? तू नाही घेत खांद्यावर तिकडे शेतात गेल्यावर. तर मंडळी बघतो माझा यश, हा पण क्लासमेट. तर दोघे भेटले आजच्या दिवशी. तर मंडळी बघतोय या रथासाठी किती जनसमुदाय एकूण साठलेला आहे. तर हा बघा, आणि अशा पद्धतीने रथ खांद्यावर घेतलेला आहे. मंडळी बघतोय अशा पद्धतीने आता रथ आपल्या इथे जवळ आला आहे.
तर आपण मागे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला जो व्हिडिओ केला होता त्या ठिकाणी आपण आता रथ बघतोय आलेला आहे. तर मंडळी बघूया आपण इथला रथोत्सव कशा प्रकारे आहे तो. तर मंडळी बघतोय आपण मागापासून इथे होतो. तर इथून आता पलीकडे तिकडे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये शेवटला रथ जाईल. तर मंडळी आपण तिकडे रथ बघितला तर तो रथ आता इथे बसणार आहे. तर बघूया ज्या ठिकाणी रथ आता बसेल तेथे पण किती गर्दी आहे आपण बघू शकतो. तर मंडळी आपण बघतोय आता या ठिकाणी आता रथ येऊन बसेल. तर आपण पुढे जाऊया. तर बघूया आपल्याला किती जण बघायला मिळतं इथे. हा पूर्ण शेताचा परिसर आहे. या ठिकाणी रथ आता नाचवतील पूर्ण खांद्यावर. सर्व ठिकाणी लोक आता येऊन जमा झालेत. तोपर्यंत आपण बघूया पुढे कुठे जागा आहे बसण्यासाठी ते बसून घेऊया आपण. तोपर्यंत रथ आता आपल्या मागोमाग येत राहील. तर मंडळी आपण या ठिकाणी आता आलो आहे. तर बघूया रथ जिथे आता बसलेल ती जागा आपण बघितली. त्यानंतरला बघू शकतो इथे किती जण येऊन जमा झालेत. तर हा पूर्ण परिसर या सर्व शेतामध्ये आता रथ नाचणार आहे. तर बघूया रथ कशा पद्धतीने नाचतो केळशी गावातील. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी बघतोय आपण आता जिथे हा रथ बसणार होता त्या ठिकाणी जवळ आलाय. तर आपण बघतोय रथ उचलण्यासाठी किती जण आले तिथे जमा झाले. आणि एवढा रथ जड असतो. त्याचबरोबर आपल्या इकडे केळशी, मुरुड, वेळास या ठिकाणी असे बरेच गाव आहेत ज्या ठिकाणी रथोत्सव असतं. आणि त्याचबरोबर यात्रासुद्धा असतात. ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात.
बघतो ज्या ठिकाणी आता रथ बसणार आहे त्या ठिकाणी आता रथ जवळ आला आहे. तर आपण बघतोय आता केळशी गावात किती गर्दी बघायला भेटते आपल्याला. तर हे बाजूचे सर्व शेतं आहेत ते पूर्ण भरले, एवढी लोकसंख्या आहे. हा तर मंडळी बघतोय आता रथातून देवीला बाहेर काढून नेलेली आहे. तर आपण आता देवीला मंदिरातच बघू. तर मंदिरात आता देवी नेतील, तिकडे जातील. मंडळी आपण बघितलं रथ जिथे आता थांबलेला त्या ठिकाणावरून देवी आता धावत देवळात नेली. त्यानंतर रथ इथे नाचवतील आल्यावर. तर बघतो इथे केळशीमधील लोकवस्ती किती आहे, ती पूर्ण हा जमाव आहे. तर म्हणजे आपण बघितलं आता रथामधून देवी जशी बाहेर काढली ती धावत धावत आता देवळामध्ये नेली. आता रथ नाचवता या ठिकाणी ते आपण बघतोय आता. तर बघतोय कशा पद्धतीने यात्रा होती ही. तर म्हणजे आपण ही जी आता बघतोय ती केळशीतील महालक्ष्मी देवीची यात्रा आहे आणि रथोत्सव. तर केळशीतील महालक्ष्मीचा रथ कसा नाचवला जातो तो आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला केळशीतील हा सण म्हणजे हनुमान जयंतीला रथोत्सव कसा होतो. तर मंडळी बघतोय हा रथ कशा पद्धतीने नाचवला जातोय तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. तर हा सर्व एवढे केळशीतील लोक जमलेत. तर मंडळी बघतोय आपण आता श्री महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहोत. तर इथे आता या रथाची समाप्ती होते. श्री महालक्ष्मी मंदिराच्या इथे
आता 7:30 वाजलेत, म्हणजे आता ही समाप्ती होईल. इथे रथ बसेल आता. मंडळी बघतोय आता इथे रथ आता बसेल, म्हणजे रथोत्सवाची समाप्ती इथे आता मंदिरामध्ये होते. आता तर आपण बघतोय कशा पद्धतीने आता इथे रथ श्री महालक्ष्मी मंदिराच्या समोर आलाय. बघा अशा पद्धतीने आता रथ इथे बसलाय आणि समाप्ती झाली. तर अशा पद्धतीने हा आपल्याला केळशीतील श्री महालक्ष्मी देवीचा रथ, त्याचबरोबर या रथाची चाललेली यात्रा बघायला मिळाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी बघतो आपण आता श्री महालक्ष्मी मंदिराच्या इथे आतमध्ये आलो आहे. कशा पद्धतीने इथे आता शेंगदाणे उडवतात ते बघतोय आपण. आणि हे शेंगदाणे जमवण्यासाठी कित्येक जण बसलेले आहेत ते आपण बघतोय. एवढे जण बसले आतमध्ये. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.